लग्ना अगोदरच माझ्यावर कुणीतरी जबरदस्ती केल्यामुळे मी प्रेग्नंट होते ही गोष्ट माझ्या सासूला चांगलीच माहीत होती. तरी देखील त्यांनी माझं लग्न त्यांच्या मुलासोबत लावून दिलं होतं आणि त्या मला म्हणाल्या की तू तुझ्या सासऱ्यांना तुझा चेहरा कधीच दाखवू नकोस. त्यामुळेच मी माझा चेहरा नेहमी घुंगटमध्ये ठेवत होते. परंतु चुकून एक दिवशी माझ्या सासऱ्यांनी माझा चेहरा बघितला तर त्या धक्क्यातच माझ्या सासऱ्यांचा मृत्यू झाला. परंतु जाण्यापूर्वी ते मला हात जोडून म्हणाले की माझं नाव मधू आहे. माझे आई वडील हे व्यवसायाने डॉक्टर होते. तरी देखील माझे वडील हे खूप जुन्या विचारसरणीचे होते. माझ्या आईवडिलांचा प्रेमविवाह होता. लग्नानंतर माझ्या आईला सलग 5 मुलीच झाल्या. ती स्वतः डॉक्टर असूनही मुलासाठी उपचार घेऊ शकली नव्हती. माझ्या वडिलांना मात्र आपल्याला मुलगा असावा अशी फार इच्छा होती. परंतु नशिबाने त्यांना साथ दिली नाही. माझी आई जेव्हा 5व्यांदा प्रेग्नंट राहिली तेव्हा त्यांना खूप आशा होती की यावेळी तरी तिला मुलगा होईल. परंतु 5व्यांदा देखील माझ्या आईला मुलगीच झाली. माझे वडील त्या गोष्टीचा राग माझ्यावर आणि आईवर काढू शकत नव्हते कारण ते माझ्या आईवर खूपच प्रेम करत होते. माझा जन्म झाल्यानंतर त्यांनी माझं तोंड देखील बघितलं नाही आणि माझ्या मामीला म्हणाले की तुला मुलगी हवी असेल तर घेऊन जा. माझ्या मामीला देखील एकच मुलगा होता आणि तिला मुलीची खूप आवड होती. त्यामुळे मामीने मागचा पुढचा काहीच विचार न करता मला लहानपणीच दत्तक घेतलं आणि एखाद्या मुलीप्रमाणेच माझा सांभाळ केला. तो मला देखील त्याच्या बहिणीप्रमाणेच समजत होता. ते हिवाळ्याचे दिवस होते. माझी तब्येत खूपच खराब झाल्यामुळे मी डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी चेकअप करून जे काही सांगितलं ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टर म्हणाले की तुम्ही प्रेग्नंट आहात. माझ्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट घेऊन मी जड पावलांनी घरी आले. मामीला बघताच मी मामीच्या गळ्यात पडून रडू लागले. मला असं अचानक रडताना पाहून मामी घाबरून गेली आणि मला म्हणाली की काय झालं आहे मधू, सर्व ठीक तर आहे ना. जसं जसं मामी मला प्रश्न विचारत होती तसं तसं मला रडू येत होतं. मामी माझ्यासाठी गरम दूध घेऊन आली आणि मला समजावत म्हणाली, बाळा नेमकं काय झालं आहे, माझ्याशी तू मनमोकळेपणाने बोलू शकतेस. सुरुवातीला तर मी विचार केला की ही गोष्ट मी मामीला सांगू नये. परंतु ही गोष्ट लपून राहण्यासारखी नव्हती. म्हणून मी मामीला म्हणाले की मी प्रेग्नंट आहे. माझं ते बोलणं ऐकून मामी धक्क्याने उभी राहिली. माझा चेहरा पूर्णपणे अश्रूंनी भरलेला होता. मामी म्हणाली, मधू तू हे काय बोलत आहेस, हे सर्व कधी झालं, तुला कोणी मुलगा आवडतो का? मी मामीला म्हणाले, नाही माझं कुठल्याही मुलावर प्रेम नाही. त्यावर मामी म्हणाली, मग सांग हे सर्व कसं झालं, नाहीतर आता माझा जीव जाईल. मी मामीला हळू आवाजात म्हणाले, त्या दिवशी समीरच्या हळदीचा कार्यक्रम होता. माझी मैत्रीण सुलेखाला परत जाण्यासाठी खूप उशीर झाला होता म्हणून मी तिला सोडायला तिच्या घरी गेले होते. परत येत असताना खूप अंधार झाला होता. तेव्हा एका माणसाने माझं तोंड बंद करून मला एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला आणि माझ्यावर जबरदस्ती केली. काल मी जेव्हा डॉक्टरांजवळ गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही प्रेग्नंट आहात. असं म्हणून मी मोठमोठ्याने रडू लागले. माझं बोलणं ऐकून मामी शांतपणे उभी होती. माझं बोलणं संपल्यावर मामीच्या देखील डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी जेवढं काही सांगितलं होतं तेवढं मामीने शांतपणे ऐकून घेतलं. मामीने एक उलट शब्द देखील मला विचारला नव्हता. तिच्या जागी जर माझी आई असती तर तिनं मला अपराधी ठरवलं असतं. ती मला म्हणाली असती की तुझंच बाहेर कुठंतरी लफडा आहे. परंतु मामी माझ्या विरुद्ध एक शब्द देखील बोलली नव्हती. आता ती स्वतःला दोष देऊ लागली होती की माझ्या मुलीवर एवढा मोठा अत्याचार झाला आणि याची मला खबर देखील नाही. खरं तर या गोष्टीत मामीची काहीच चूक नव्हती. माझ्यासोबत हे सर्व झालं त्या दिवशी मामीच्या मुलाची हळद होती. मी सुलेखाला सोडून परत आल्यानंतर माझ्यावर हा अत्याचार झाला होता. मी सकाळपर्यंत त्याच जागी पडून होते आणि सकाळी उठून हिम्मत करून घरी परत आले होते. घराच्या मागच्या दरवाजाला कधीच कुलूप लावलेलं नसायचं. मी त्या दरवाजातून घरात आले होते कारण हे लग्न घर होतं आणि घरात खूप पाहुणे होते. त्यामुळे मी घरात नाही ही गोष्ट कुणाच्या लक्षात आली नाही. ही माझी हिंमत होती की मी एखाद्या शूर मुलीसारखं माझ्यासोबत काहीच झालं नाही असं नॉर्मल वागण्याचा प्रयत्न केला होता. माझ्यासोबत जे झालं होतं ते मी परत देऊ शकत नव्हते. त्यामुळे शांत बसण्यातच माझं भलं होतं. दुसऱ्या दिवशी मामीच्या मुलाचं लग्न झालं आणि त्याच दिवशी सगळे पाहुणे निघून गेले. तरी देखील मामीला मी काही सांगितलं नाही कारण मला त्यांच्या आनंदावर विरंजन फिरवायचं नव्हतं. कारण मामीची नवीन सून आता घरात आली होती. मामीचं माझ्याकडे फारसं लक्ष गेलं नाही कारण मामी नवीन सुनेचे रीतिरिवाज पूर्ण करण्यात व्यस्त होती. मी मात्र शांत बसलेले होते. मला नव्हतं वाटत की कुणी मला सहानुभूती द्यावी. माझी तब्येत बिघडली नसती तर ही गोष्ट कुणालाच माहीत झाली नसती. मी डॉक्टरांजवळ जायला नकार देत होते परंतु मामीनं बळजबरीनं मला डॉक्टरांकडे पाठवलं. समीर आणि समीरची बायको फिरायला गेल्यानंतर मी डॉक्टरांकडे आले. परंतु डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर जे काही सांगितलं ते ऐकून तर मला आश्चर्याचा धक्काच बसला.
आता मला भीती वाटू लागली होती की मी मामीपुढे जाऊ शकत नाही. ती मला काहीतरी बरं वाईट बोलेल. या जागी जर माझी आई असती तर मी तिला माझी मनस्थिती सांगितली असती, परंतु हा माझा गैरसमज होता. हे सर्व सांगितल्यावर मामीनं तिच्या तोंडाच्या बाहेर एक शब्दही काढला नाही. त्यावेळी मला स्वतःचीच लाज वाटली. आयुष्यभर मी मामीचं प्रेम समजू शकले नव्हते. लहानपणी माझ्या आईवडिलांनी मला सांभाळायला नकार दिला, तर याच मामीनं पुढं होऊन मला दत्तक घेतलं होतं. त्या रात्रीनंतर ती बाई माझ्यासाठी मामी नाही तर आई बनली होती. तिनं प्रत्येक वाईट परिस्थितीत मला सांभाळलं होतं. ती रात्र आम्ही दोघींनी मात्र रडतच काढली. दुसऱ्या दिवशी सकाळीच मामी मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला निघाली. मामीला माझं ॲबॉर्शन करायचं होतं, परंतु मी या गोष्टीला पूर्णपणे नकार दिला. कुणीतरी मला आपला शिकार बनवलं होतं, त्यामुळे मी स्वतःला गुन्हेगार समजत नव्हते. मामी मला असहाय्य होऊन समजावण्याचा प्रयत्न करत होती, परंतु मी तिची एकही गोष्ट मान्य केली नाही. तेवढ्यात मामीने तिच्या जवळची मैत्रीण असलेल्या रुपालीला फोन लावला आणि फोनवर त्या दोघींमध्ये काहीतरी गप्पा झाल्या. मामीच्या मैत्रिणीने मला समीरच्या लग्नात बघितलं होतं आणि माझा हात त्यांच्या मुलासाठी मागितला होता. त्यांचा मुलगा परदेशात राहत होता, त्यामुळे मामीनं त्यावेळी जास्त काही प्रतिसाद त्यांना दिला नव्हता. आता मात्र माझं लग्न लावून देणं मामीला खूप गरजेचं वाटत होतं, त्यामुळेच त्यांनी आपल्या मैत्रिणीला फोन लावला होता. मामी मला म्हणाली की माझी मैत्रीण एक खूप चांगली बाई आहे, ती तुला तुझ्या बाळासह स्वीकार करेल. तुला जर ॲबॉर्शन करायचं नसेल तर लग्न करावंच लागणार आहे, कारण या सर्व गोष्टींवर आपण लोकांना तोंड कसे देणार. माझा या लग्नाला पूर्णपणे नकार होता, परंतु मामीनं खूप समजावून सांगितल्यानंतर मी या लग्नासाठी तयार झाले. संध्याकाळी माझी मामी त्यांच्या मैत्रिणीच्या घरी गेली. मामी थोड्या वेळाने घरी परत आली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. घरी येताच मामी मला सांगू लागली की रुपालीला मी सर्व हकीकत सांगितली आहे. तिला या लग्नासाठी काहीच हरकत नाही. ती हे रहस्य कुणाला सांगणार नाही. ती तुझी एखाद्या मुलीप्रमाणे काळजी घेईल. ती ही गोष्ट तिच्या मुलाला देखील सांगणार नाही, कारण तिचा मुलगा एका आठवड्यातच दुबईला परत जाणार आहे. तू इथेच राहशील, त्यामुळे या बाळाला देखील एका बापाचं नाव मिळेल. मामीचं बोलणं ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या बाबतीत सर्व माहीत असूनही ती बाई मला सून बनवून घ्यायला कशी काय तयार झाली होती. मी मामीला याबाबत विचारलं, तर ती म्हणाली, काही लोक असतातच एवढे चांगले, ते आपल्या मैत्रीसाठी काही पण करू शकतात. त्यातीलच माझी मैत्रीण रुपाली आहे. हे बघ, ती तुला तुझ्या मुलीप्रमाणेच वागणूक देईन, परंतु ही गोष्ट तू कुणालाही चुकूनही सांगू नकोस. सुरुवातीला तर माझ्या मामाचा या लग्नासाठी नकार होता. ते म्हणत होते की याच आठवड्यात समीरचं लग्न झालं आहे, आपण लग्नाचा एवढा खर्च कसा काय पेलवणार आहोत. परंतु मामीनं सर्व सत्य सांगितल्यावर मामा लग्नासाठी तयार झाले. माझ्या आईवडिलांना तर माझं काही देणं घेणं नव्हतं, त्यामुळे त्यांचीही या लग्नासाठी काहीच हरकत नव्हती. मामीनं माझ्या लग्नाची तयारी सुरू केली. लग्नासाठी शॉपिंग झाली. मी मात्र शांत बसून हा सर्व तमाशा बघत होते. माझ्या मनात नाही कुठला आनंद होता, नाही कुठलं स्वप्न. माझं लग्न धूमधडाक्यात झालं आणि माझी पाठवणी करण्यात आली. माझी सासू एक चांगली बाई होती. मी घरात येताच त्यांनी माझी नजर उतरवली. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. परंतु लग्न झाल्यानंतर माझी सासू मला म्हणाली, तू नेहमी घुंगटमध्येच राहा, कारण तशी तुझ्या नवऱ्याची इच्छा आहे. रात्र होताच माझ्या सासूनं मला माझ्या रूममध्ये पाठवलं. माझा नवरा एक चांगला माणूस होता. तो मला म्हणाला की मी या 1 ते 2 दिवसातच दुबईला जाणार आहे, लवकरच तुला तिकडे घेऊन जाईल. त्याचं ते बोलणं ऐकून मला आनंद झाला, कारण मला माझं खोटं लपवता आलं असतं. मामीनं मला खूप चांगल्या प्रकारे समजावलं होतं, त्यामुळेच मी माझं दुःख आणि भीती पूर्णपणे विसरून विकासची बायको म्हणून बसले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी सासू मला म्हणाली, ही गोष्ट फक्त आपल्या दोघींमध्येच राहील, याचा उल्लेखही चुकूनही कुठं करू नको. आणि हो, तू तुझ्या सासऱ्यापुढेही नेहमी घुंगटमध्येच येत जा, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. ही गोष्ट मी तुझ्या भल्यासाठी सांगत आहे, बाकी तुझी इच्छा आहे. माझ्या सासूचं ते बोलणं मला विचित्र वाटलं होतं, परंतु मी शांत बसले. आता मला बऱ्याच गोष्टींवर शांत बसायचं होतं. लग्नाच्या एका आठवड्यातच माझा नवरा दुबईला निघून गेला. तो तिकडे गेल्यानंतर मला कधीच फोन करत नव्हता. मी त्याच्याजवळ तक्रार केल्यावर तो मला म्हणायचा की मला खूप काम असतं, त्यामुळे वेळ मिळतच नाही. आता मी दिवसभर माझ्या रूममध्येच बसून राहायचे. घरातील स्वयंपाक सासूबाई करायच्या आणि इतर कामासाठी एक मोलकरीण होती. माझी सासू रोज सकाळी मला फळं आणि दूध द्यायची आणि कुठल्याही कामाला हात लावू देत नसायची. त्या माझी काळजी स्वतःच्या मुलीसारख्याच घेत होत्या. घरात बसून मला खूप बोर होत होतं. माझे सासरे देखील कामानिमित्त नेहमीच घराबाहेर असायचे. एक दिवस सकाळीच माझी सासू मंदिरात गेली होती आणि सासरे देखील घरात नव्हते, त्यामुळे मी चेहऱ्यावरचा घुंगट काढून किचनमध्ये माझ्यासाठी चहा बनवत होते.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मला वाटलं की सासूबाईच मंदिरातून आल्या आहेत. त्यामुळे मी मागचा पुढचा काहीच विचार न करता डायरेक्ट दरवाजा उघडला. माझा चेहरा पाहून तर माझे सासरे माझ्याकडे आश्चर्यानेच बघू लागले आणि ते बेशुद्ध होऊन खाली पडले. आता माझ्या लक्षात आलं होतं की माझी सासू मला नेहमी घुंगट घ्यायला का सांगत होती. तेवढ्यात माझ्या सासूबाई मंदिरातून आल्या. आम्ही सासऱ्यांना पटकन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टर माझ्या सासऱ्यांवर उपचार करत होते. मी माझ्या सासूबाईंना म्हणाले की बाबांनी माझं तोंड बघितलं होतं. त्यावर माझ्या सासूने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि रडू लागली. आणि थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की पेशंटची परिस्थिती खूप नाजूक आहे. ते शेवटच्या स्टेजला आहेत. त्यामुळे त्यांना कुणाला भेटायचं असेल तर भेटून घ्या. तुमच्या पेशंटला खूप मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच त्यांच्याजवळ खूप कमी वेळ आहे. माझी सासू पटकन रूममध्ये गेली आणि 5 मिनिटांनी माझा हात पकडत मला त्या रूममध्ये नेलं. माझे सासरे जसं काय आतमध्ये माझी वाटच बघत बसले होते. ते माझ्या सासूला म्हणाले, रुपाली, मला माझ्या मनावर ओझं ठेवून जायचं नाही. तुझी इच्छा असेल तर मी सूनबाईला सर्व सांगू का? माझी सासू रडतच हो म्हणाली. माझे सासरे माझ्यापुढे हात जोडत म्हणाले, बाळा, आम्हाला माफ कर. आम्ही आईबापाचं कर्तव्य चांगल्या प्रकारे निभवू शकलो नाही. त्यांचं ते बोलणं ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. यात माझा काय संबंध होता? मी त्यांना विचारलं, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यावर ते म्हणाले, बाळा, तुला आठवत नसेल, तुझ्यावर तो अत्याचार कोणी केला होता? मी आश्चर्याने माझ्या सासूकडे बघितलं तर त्यांनी आपली मान खाली घातली. मी म्हणाले, नाही. मी नाही म्हटल्यावर त्यांनी शर्मेनं आपली मान खाली घातली आणि मला म्हणाले, तुझ्यावर तो अत्याचार माझ्या मुलानेच केला होता, जो आता तुझा नवरा आहे. माझ्या सासऱ्याचं ते बोलणं ऐकून मी डोक्याला हात लावून खाली बसले. मी माझ्या सासऱ्यांकडे बघितलं तर त्यांनी आपल्या मनावरचं ओझं हलकं करून शेवटचा श्वास घेतला होता. त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझे सासू माझ्या रूममध्ये आली आणि मला म्हणाली, त्या दिवशी तुझे सासरे जे बोलणं अपूर्ण सोडून गेले होते ते मी आज पूर्ण करणार आहे. त्या सांगू लागल्या की माझा मुलगा विकास हा लहानपणापासूनच खूप लाडाने वाढला होता. त्याचे शिक्षण देखील परदेशात झाल्यामुळे त्याचे विचार देखील तिकडल्यासारखेच होते. त्याने दुबईला एक लग्न देखील केलं आहे. तो दुबईवरून परत आल्यानंतर मला नाही माहीत की तू त्याला कुठं भेटली होतीस. त्या दिवशी तो खूप दारू पिऊन घरातून बाहेर पडला होता आणि तुझ्यावर अत्याचार केल्यानंतर तो नशेतच घरी आला. तुझे सासरे आणि मी त्याचीच वाट बघत होतो. तो नशेतच तुझ्याबद्दल बडबडत होता आणि नंतर बेशुद्ध होऊन खाली पडला. तो शुद्धीवर आल्यावर मी त्याला तुझ्याबद्दल विचारलं तर त्याने घडलेली सर्व हकीकत सांगून तू कुठं पडलेली आहेस ते सांगितलं. आम्ही दोघं रात्रीच्या अंधारात तुला शोधत तिथं पोहोचलो. परंतु मला माहीत नव्हतं की माझ्या मुलाने माझ्या जवळच्याच मैत्रिणीच्या मुलीच्या इज्जतीवर हात घातला होता. मला तुला घरी सोडायचं होतं, परंतु मी असं केलं असतं तर माझी मैत्रीण कधीही माझ्या पुढे ताट मान करून उभा राहू शकली नसती. परंतु तू माझ्या मैत्रिणीची मुलगी आहेस ही गोष्ट माझ्या नवऱ्याला माहीत नव्हती. मी समीरच्या लग्नातच तुला बघितलं होतं. त्यानंतर तुझी मामी माझ्याजवळ आली आणि मला तिनं सर्व काही सांगितलं. त्यानंतर मी तुझा स्वीकार केला, कारण मला माहीत होतं की हे मूल माझ्याच मुलाचं आहे. आता तुला या घरात राहायचं की नाही हा निर्णय पूर्ण तुझाच आहे. मी अशी तडजोड करून ठेवली आहे की तुला आणि तुझ्या मुलाला म्हणजेच माझ्या नातवाला ते पूर्ण हक्क मिळतील आणि या घरातही पूर्ण हक्क मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडलाच तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत आणि मैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या वेकअप मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.